पालीजवळील गावांमध्ये धाडसी दरोडा टाकणारी टोळी अखेर गजाआड। भाजी विक्रीच्या आड घेत होती रेकी। पाली पात सुधागड, अमित गायकवाड। पालीजवळील गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडा टाकून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीचा अखेर छडा लागला असून रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ 7 दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत 6 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईने या धाडसी टोळीला मोठा दणका बसला आहे। दरम्यान या टोळीने शनिवारी दिनांक जुलै 26 रोजी गोंदाव गावात चोरी करून रविवारी दिनांक जुलै 27 रोजी पहाटे हातोंड गावात बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। गावातील चव्हाण कुटुंबाच्या घरात घुसून कोयता व तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली। घरातील लोकांचे हातपाय बांधून दागिने व ऐवज चोरून ही टोळी पसार झाली। या घटनेनंतर पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अंदाजे 65,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता। गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही आणि माहितीच्या आधारे यशस्वी सापळा। या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला। पोलीस निरीक्षक मिलिंद चापडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले। या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि विविध माध्यमांतून आरोपींचा माग काढला। शेवटी खालापूर व पुणे परिसरात आरोपी असल्याची माहिती मिळताच पथकाने वेगवेगळी पथके तयार करून एकाच वेळी धाडी टाकल्या। या कारवाईत अजय चव्हाणसह 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। भाजी विक्रीच्या माध्यमातून गावांची रेकी। गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक आरोपी पाली परिसरातील गावांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता। त्यातूनच त्याने गावांतील घरांची, महिलांची आणि संपत्तीची माहिती गोळा केली। वयस्कर व्यक्ती असलेली घरे तसेच सहज लक्ष होऊ शकणारी घरे निवडून दरोड्याची आखणी करण्यात आली होती। गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड, राज्यभर गुन्हे नोंद। या टोळीतील अजय चव्हाण, आकाश चव्हाण, सुनील चव्हाण यांच्या विरोधात मुंबई, पुणे, रायगड, नाशिक, सातारा, बुलढाणा, ठाणे, परभणी इत्यादी जिल्ह्यांतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। काही आरोपी खालापूरमध्ये नोकरीनिमित्त तर काही पुण्यात वास्तव्यास होते। हे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीची दखल। रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत नेटके व नियोजनबद्धपणे ही कारवाई पार पाडल्याने सुधागड तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वाढला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे सावट दूर झाले आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।